नमस्कार, मी सौ प्रियंका भोळे खानदेशी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रेशर कुकरमधली बिर्याणी कशी बनवायची। तर होतं काय, कुकरमध्ये जर आपण बिर्याणी बनवायचं म्हटलं तर भात चिकट होण्याची शक्यता असते। ते चिकट भात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी तेच आपण बघणार आहोत आणि आपण स्टेप बाय स्टेप प्रेशर कुकरमधील बिर्याणी करायला सुरुवात करणार आहोत। तर इथं मी अर्धा किलो चिकनसाठी 3 वाटी लांब दाण्यांचा बासमती तांदूळ घेतलाय। याला स्वच्छ धुतल्यानंतर यात साधं पाणी घालून अर्धा तास याला भिजत ठेवायचं आहे। याने काय होईल, यातला स्टार्च निघून जाऊन भात मोकळा होण्यास मदत होते। तांदूळ शक्यतो जुना वापरावा। तर मी हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यावर आपण मसाला घालून मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। यावर घालूया मीठ, मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालूया हळद, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर जर तुम्ही घरगुती तिखट वापरणार असाल तर थोडं कमीच वापरा। त्यानंतर आपण यात घालूया बिर्याणी मसाला, त्यानंतर मी यामध्ये अशा चिरलेल्या मिरच्या टाकणार आहे। मी इथे 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये पुदिना ॲड करायचा आहे। पुदिना असा हाताने खुडून ॲड केला तरी चालेल। पुदिनाने बिर्याणीला छान चव येते। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत धना पावडर, त्यानंतर मी यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करते आणि आता आपल्याला यामध्ये थोडं 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे। दही हे आंबट नसावं। जर तुमचं दही आंबट असेल तर बिर्याणीची चव बिघडण्याची शक्यता असते। तर हे चिकन आता आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून या चिकनला कोट करून ठेवायचे आहे। तर हे छान मिक्स झालं आहे। आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तुम्ही हवं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता। आता मी इथे अर्ध्या तासानंतर कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालूयात आणि जिरं घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाले। गरम मसाले मी या ठिकाणी घेतलेले आहेत 2 मिरी, 2 लवंग आणि 2 हिरवी वेलची आणि 2 मसाले वेलची आणि तमालपत्र। हे मसाले मी आता यामध्ये घालत आहे। हे मसाले आपल्याला 15 सेकंद परतवून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर परतवायचे आहेत। आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा,
कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचा आहे। या ठिकाणी आपला कांदा छान परतवून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे आधी मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत। आपण सगळे मसाले आधीच चिकनमध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे चिकन छान मुरलेलं आहे आणि आपलं काम सुद्धा सोपं झालेलं आहे। सगळे मसाले चिकनमध्ये छान मुरलेले आहेत, त्यामुळे बिर्याणीची चव तर मस्त होणारच। लक्षात ठेवा, मी 3 वाटी तांदूळ घेतलं होतं आणि यामध्ये मी आता 3 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी टाकत आहे चिकन शिजवण्यासाठी। याला व्यवस्थित मिक्स करूया। तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असावं। तर याला मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे। एक शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। आता कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याला उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता, आपलं चिकन 60 ते 70% शिजलेलं आहे। चिकन पूर्ण शिजवायचं नाही आहे, त्यामुळे आपण एकच शिट्टी केली आहे। तर पुढची स्टेप आहे, आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। तर आता आपण परत गॅस ऑन करूया आणि आपण आधी जो तांदूळ भिजत घातलेला होता त्यातलं पाणी काढून तो चिकन मध्ये ॲड करूया। छान मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ। यामध्ये आपण 2 ते 3 पाने पुदिनाची ॲड करू आणि याला छान असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे। मी आधीच 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे मी आता थोडंसं पाणी ॲड करते। यावर मी आता वरतून थोडी कोथिंबीर ॲड करते। आता आपल्याला याला कुकर बंद करून मंद आचेवर 1 किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। या ठिकाणी मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता आपण हे कुकर थंड झाल्यावर उघडून बघूया। तुम्ही पाहू शकतात, आपली छान कुकरमधील बिर्याणी तयार आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढूया। आपला छान भात पण मोकळा झालेला आहे आणि चिकन सुद्धा छान शिजलेला आहे। तुम्ही या बिर्याणीला करी सोबत खाऊ शकतात। करीच्या रेसिपीचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडला रिलेटिव्हला शेअर करा। धन्यवाद।